नाशिक शहरात महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जैन सकल समाज यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले। मेन रोड येथून रविवार कारंजा आणि कालिदास कला मंदिर पर्यंत ही मिरवणूक ठेवण्यात आली। या मिरवणुकीत नाशिक शहरातीलच नव्हे तर शहराबाहेर असंख्य नागरिक उपस्थित होते। महावीर जयंती निमित्त भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य, करुणा आणि आत्मसंयमांच्या शिकवणीचे स्मरण करण्यात आले। जैन बांधवांनी या दिवशी प्रार्थना, ध्यान आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतला। या प्रसंगी सेक्रेटरी विनोदजी बेदमुठा, नामको चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटलचे सेक्रेटरी शशिकांत पारख यांनी अधिक माहिती दिली आहे। समस्त विश्वातील जैन बांधवांना महावीर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आरकेसी संघातर्फे व नाशिकमधील सर्व जैन संघटनातर्फे सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तसेच आज महावीर जयंतीच्या निमित्ताने मुख्य कार्यक्रम परमपूज्य आचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी, मधुस्मिताजी व पुण्यशिलाजी महासतीजी यांच्या समन्वयामध्ये कालिदास कला मंदिर मध्ये होत आहेत व त्या हिशोबाने कालिदास मंदिराच्या समोरच्या साईडला अनेक विविध आरोग्य शिबिर समाजातर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत। तसेच दिवसभर समाजाचे विविध कार्यक्रम जसे गोरगरीब सर्वांना मदत करणे। कालच नवकार महामंत्र दिवसाचा मोठा दिवस झाला। भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी 9 संकल्प सांगितले आहेत। ते 9 संकल्प राबवण्याचाही जैन समाजाने आजपासूनच संकल्प पूर्तीचा उद्देश सादर करणार आहे। महावीर जयंतीच्या सर्व देश बांधवांना हार्दिक शुभेच्छा। जैन ओसवाल बोर्डिंग, नामको हॉस्पिटल तसेच जैन समाज बांधव यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा। आज महावीर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उल्हासात जल्लोषाने शोभायात्रा करून नाशिक शहरात साजरा करण्यात आला। यामध्ये सकल जैन समाज मोठ्या उत्साहाने समाविष्ट झाला आणि समावेश घेऊन मोठी रथयात्रा, शोभायात्रा नाशिक शहरातून निघाली। पुन्हा एकदा मी महावीर जयंतीच्या सर्व समाज बांधवांना, देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।